हाय फ्रेंड्स, मी स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण ना 100 वर्षापूर्वी जशी मेथीची भाजी बनवली जायची ना, साधी सिंपल, या पद्धतीने मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहेत. माझ्या आजी जशी बनवायची ना, मी त्याच प्रकारे आज तुम्हाला ना मेथीची भाजी बनवणार आहे. तर कशी बनवायची ते रेसिपी बघूया. मी स्वच्छ अशी मेथीची भाजी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ताजी आहे, शेतातून तोडून आणलेली छान. आणि तिचे गोंडे वगैरे काढून घेतले आणि तिचे पूर्ण पाणी मी निथळून व्यवस्थित थोड्या वेळ नितळत ठेवलेले. या पद्धतीने मी भाजी घेतलेली आहे. आणि आता आपण एक पॅन घेतलेलं आहे, त्याच्यात आपण तेल टाकून घेणार आहोत. आता मोहरी टाकून घेतलेली आहे, चवीनुसार हिंग टाकून घेणार आहोत, जिरे टाकून घेतलेले. आणि आता लसूण थोडा जास्त वापरायचा आहे. आणि हिरवी मिरची, आपण हिरव्या मिरची आणि जिरं आहे ना खलबत्त्यात कुटून वापरलेलं आहे या पद्धतीने. आणि व्यवस्थित परतून घेतलं. आणि आपण आता गरम पाणी, आपल्याला भाजी जेवढी हवी आहे ना तेवढं गरम पाणी आपण टाकून घेतलं आहे. चवीनुसार मीठ टाकलं आहे. आणि आता हा जो पदार्थ वापरतोय ना, बाजरीचं पीठ, तर हे पीठ टाकल्यामुळे ना भाजीला वेगळीच टेस्ट येते आणि सर्दी वगैरे होत नाही ह्याच्याने. कारण हिरव्या पालेभाज्यांची सर्दी होते, तर हे बाजरीचं पीठ टाकल्यामुळे ना तर आपल्याला सर्दी वगैरे होत नाही. तर हे हिरव्या भाजीला आपण टाकू शकतो. जसं पालकच्या भाजी असते तसं मेथीची, तर हे टाकल्याने चवही तशीच छान होते. आणि आता आपण ना 4 चमचे बारीक शेंगदाण्याचे कूट टाकून घेतलेला आहे. आणि आता आपण मेथी टाकून घेत आहोत. या पद्धतीने थोडी थोडी मेथी आपल्याला टाकून घेणार आहोत, एकदाच नाही टाकायची आहे. छान अशी उकळी फुटलेली आपल्या भाजीला बघू शकता. आणि आपण ना झाकण न ठेवताच ही भाजी शिजवायची, कारण ताजी भाजी असली की ती पटकन शिजते, तिला जास्त वेळ शिजवायला लागत नाही या पद्धतीने. आणि ती 10 ते 15 मिनटात शिजून होते न झाकण ठेवता. आपण झाकण जर ठेवलं की तिचा कलर चेंज होतो, तर कलर चेंज होऊ नये म्हणून आपण झाकण ठेवायचं नाही आहे. 15 मिनटात ही भाजी रेडीच होते. बघू शकता छान अशी शिजून झालेली आहे. या पद्धतीने छान ग्रेव्ही पण तयार झालेली आहे भाजी, बघू शकता तुम्ही, कलर चेंज नाही झालेला आहे या पद्धतीने. आणि जर तुम्हाला स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलवरच्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बघू शकता आपली भाजी किती छान तयार झालेली, खूप कमी साहित्यात, आणि चवीला तर अप्रतिम होते. आणि भाकरीसोबत तर खूपच छान खाऊ शकता तुम्ही. या पद्धतीने बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची भाजी कशी झाली.